फक्त माझी विनंती आहे, यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो, लोकांनी ते अलर्ट्स फॉलो करावीत आणि शक्यतोवर त्या अलर्ट्सप्रमाणेच आपण त्या ठिकाणी बाहेर पडावं, अशा प्रकारची माझी विनंती आहे. तिथे खड्डे मोठ्या प्रमाणात पडले आणि त्यावर आता खूप सोशल मीडियावर असं आहे, कनेक्टिंग लिंकवर जिथे कनेक्टर आहे तिथे 2 त्या ठिकाणी खड्डे आहेत, पण पूर्ण कनेक्टिंग लिंकवर खड्डे पडले आहेत वगैरे हे योग्य नाही आहे. मुळामध्ये काही लोकांना याच्यातच आनंद आहे की कुठल्याही गोष्टीला खूप ॲम्प्लिफाय करायचं. आपल्याला कल्पना आहे, कुठलंही काम झाल्यानंतर पहिला पाऊस जो असतो, या पावसानंतर त्याच्यावर दुसरी लेअर येते, कारण त्या पावसामध्ये आपण त्याची ड्युरेबिलिटी टेस्ट करत असतो. त्या पावसामध्ये त्या ठिकाणी काय अडचणी येतील ते आपण टेस्ट करत असतो. पण हरकत नाही, निंदकाचे घर असावे शेजारी, त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात योग्य काळजी MSRDC घेईल. आणि पुन्हा एकदा सांगतो, दरवेळेस तेच त्या गोष्टी सांगाव्या लागतात. नवीन उड्डाणपूल केला की त्या ठिकाणी मास्टिक एस्फाल्ट आपण जेव्हा टाकतो ते सुरुवातीला जमाच होतं, त्याच्यानंतर मग ते त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं चालतं. अनेक ठिकाणी आपल्याला केलेलं काम जे आहे ते सेटल करावं लागतं. या इंजिनिअरिंग गोष्टी आहेत. तथापि निश्चितपणे जर हे लक्षात आणून दिलेलं आहे तर त्याच्याकडे लक्ष दिलं जाईल. कुठे जर काही कमतरता असतील तर त्या कमतरता दूर करता येतील. पण देशातला सर्वात उंच पूल, देशातले सर्वात रुंद बोगदे, देशामध्ये डॅमच्या खाली बोगदा, हे पहिल्यांदा आपण करून दाखवलेलं आहे. त्यामुळे निवड टीका करणं हे टीकाकारांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्या इंजिनियर्स ज्यांनी हे काम केलेलं आहे